बटाटा वेपर्स खाऊन कंटाळा आहात तर ही रेसिपी तुमच्यासाठीच। हे फक्त बटाट्यापासून बनलेले पापड आहेत, पण चवीला मात्र एकदम भन्नाट असे लागतात। तसंच कुरकुरीतही तेवढेच लागतात, पण करायला खूप सोपे। वेपर्सच्या तुलनेमध्ये करायला खूप सोपे असल्यामुळे कमी वेळामध्ये तयार होतात। आपल्याला मेहनतही कमी आणि उन्हातही जावं लागत नाही, पण आपल्याला एकदाच बनवून आपण वर्षभर खाऊ शकतो। तर साहित्य म्हणला तर फक्त बटाट्यापासूनच हे बनतात तर चला बनवूया बटाट्यापासून बनणारे सिंपल असे पापड। तर आता ही रेसिपी खूप सिंपल असल्यामुळे ना पटकन जेव्हा आपल्याला करायचं तेव्हा आपण बटाटे शिजू घालू शकतो। आता इथं मी 2 किलो बटाटे घेतले आहेत। आता तुमच्या मनाने हे एवढे लवकर होतात तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये ही ते एका वेळेस बनवू शकता। फक्त वाळू घालायचं ही टेन्शन नाही, आपल्या घरामध्ये वाळू घालू शकता आणि खूप पातळ असे होतात। तर आता इथे हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेत, कारण त्याला माती असू शकते, तर ते धुवून घेतले आहेत आणि कुकरला हे शिजवून घ्यायचे आहेत। शिजवताना आहे ना आपल्याला असं शिजवायचे की त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला किसणीने किसलं तर त्याचं व्यवस्थित बॅटर तयार होईल एवढ्यापर्यंत, म्हणजे 4 शिट्ट्या काढायच्या आहेत। आणि नंतर थंड झाल्यानंतर आपल्याला बटाटा काढायचा आहे आणि नंतर मी आता सोलून घेतला आहे। बटाटे शिजू घालताना आहे ना आपल्याला कट करून घालायचे नाही, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी शिरतं। त्यामुळे ना पाणी टाकताना थोडंसं कमी पाणी टाकायचं आणि मग शिजवून घ्यायचं आहे। आता इथे आहे ना मी बटाटा खिसून घेत आहे। खिसताना खबरदारी एकच घ्यायची आहे की आपण बटाटा खिसताना शेवटी छोट्या छोट्या गाठी राहतात, तर मग त्या राहू नये म्हणून ते काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपण जे पापड बनवतो ना त्या पापडामध्ये आल्या तर त्या व्यवस्थित पापड तिथून फाटू शकतो। त्यामुळे व्यवस्थित पापड्या झाल्या पाहिजेत आपल्या, त्यासाठी ही खबरदारी घ्यायची। आणि प्रत्येक बटाटा आहे ना व्यवस्थित खिसला जावा, त्यासाठी असं व्यवस्थित बारीक खिसणी घेतली तरी चालेल, मोठी खिसणी घेतली तरी चालेल, पण त्याचं बॅटर व्यवस्थित झालं पाहिजे। तर आता इथं मी खिसणीने आहे ना सगळे बटाटे खिसून घेत आहे आणि व्यवस्थित खिसले जातात, जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। आपल्याला वेपर्सला जास्त वेळ जातो, तसं याला एवढा वेळ जात नाही। तर आता आहे ना इथं मी बटाटा घेतला आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे। तर कोथिंबीर तुम्ही आवडीनुसार, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडली तरी नाही टाकली तरी चालेल। तर इथं आहे ना मी हे पापड उपवासासाठीही बनवता येतात आणि असंही आपल्याला मसाला पापड बनवता येतात। तर याच्यामध्ये मी मसाला पापड बनवण्यासाठी टाकले कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं आणि थोडंसं मीठ। जर उपवासासाठी बनवायचं असेल तर फक्त मीठ टाकायचं आणि चिली फ्लेक्स टाकलं तरी चालेल किंवा हिरवी मिरचीही टाकू शकता। तर आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि याच्यात पाणी टाकायची गरज नाही, तेवढ्या ह्याच्यातमध्ये ते व्यवस्थित असे पेढे तयार करायचे पहिल्यांदा। आणि आपल्याला हे पेढे अगोदर करून ठेवले ना तरी चालतात, पण आहे ना परत हाताला खूप चिकट होतं, त्यामुळे अगोदरच असे पेढे करून छोटे छोटे ठेवायचे। आपल्याला जेवढा मोठा पापड पाहिजे तेवढा करू शकतात। आता इथं पुरी मेकरच्या साहाय्यानेही आपल्याला बनवता येतं। आपल्या घरातल्या मुलांनाही या कामात आपण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो आणि मस्त असे पापड बनवू शकतो। तर हे पापड करायला इतके सोपे असल्यामुळे ना मुलंही आपली मदत करतात। तर असे पापड पटकन होणारे। आणि आता दुसरी पद्धत ही तुम्हाला दाखवते की या पापडाची, फक्त हे पापड एकदम सैल असल्यामुळे ना नुसतंच आपण एखादी पेढा ठेवायचा, त्याच्यावर प्लास्टिकची पन्नी ठेवायची आणि ताट ठेवायचं, तरी पण एकदम पातळ असे बनतात। हे पापड खूप पातळ बनतात, आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही, जास्त दबावही द्यावा लागत नाही, पण पटकन बनतात आणि खायला खूप टेस्टी लागतात। त्यामुळं आपण घरच्या घरी असे इन्स्टंट बनणारे पापड बनवू शकतात आणि उन्हाचीही याला गरज नाही, फॅनखाली व्यवस्थित वाळतात, 1 दिवसातच वाळतात। तर असे पापड तुम्ही नक्की बनवून बघा, तेही खूप कमी वेळात बनतात आणि खायला तर अप्रतिम असे। तर आता इथं माझे सगळे पापड बनून झाले आहेत। आता एवढे सारे पापड माझे बनवून तयार आहेत आणि याला वेळ म्हणलं तर खूप कमी वेळात हे माझे तयार झाले आहे। आता माझ्या घरामध्ये थोडंसं संध्याकाळच्या वेळेस ऊन येते, तर आता ते उन्हामुळं ना एका दिवसात मला माझे पापड तयार झाले। तर हे पापड वाळल्यानंतर तुम्हाला दाखवते मी की असे तयार होतात आणि खूप दिवस टिकतात, त्यामुळं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदा बनवा आणि खावा। आणि तळायला गेलं तर पटकन तळले जातात, कमी तेलामध्ये तळले जातात, पण वेपर्सपेक्षा ह्याची चव वेगळी लागते, कारण आपण ह्याच्यात मसालेही टाकले आहेत। चवीला असे भन्नाट तयार होतात। तर तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही हे पापड आवडतील, काहीतरी वेगळं मुलांनाही देता येईल आणि आपल्यालाही खाता येईल आणि आपल्या जेवणाची रंगत वाढवता येईल। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।